स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सदैन शेतकरीमध्ये। आज दिनांक 29 जुलै 2024 आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुढील 48 तासाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा आणि पावसाचा अंदाज कशा पद्धतीचा राहू शकते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मागचे 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची नोंद झालेली असून आणखी पुढील काही दिवस राज्यात पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून पुढील 2 दिवस राज्यातील कुठल्या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकते सविस्तर जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीला काय झालं आहे की वातावरणामध्ये अचानकपणे मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त 2 कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेले आहे। 2 पट्टे महाराष्ट्र राज्यातून गेल्याने या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सर्वदूर पावसाची नोंद झालेली आहे। काही ठिकाणी वाहुनी तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही नोंद झालेली असताना पुढचे काही दिवस आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीचा पाऊस राहू शकते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, या ठिकाणी बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा बंगालच्या उपसागरामध्ये सोबतच अरबी सागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने या ठिकाणी राज्यातील समुद्र किनारपट्टीवर असलेल्या गाव तालुक्यांसोबत उर्वरित महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी मध्यम जोरदार, काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस जोर वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, काही भागामध्ये आज दुपारनंतर या पावसाचा जोर बघायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून तर सुरुवात करूया आपण गोवा राज्यापासून। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये रेड अलर्ट अतिमुसळधार पाऊस जोर बघायला मिळण्याची शक्यता आहे। त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता सावंतवाडी त्यानंतर कोकणातील काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस जोर राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पणजी, परसेम, सावंतवाडी या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, त्यानंतर पोंडा या ठिकाणी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून राजापूर, कनकेश्वर, मालवण या ठिकाणी मध्यम जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील। त्यानंतर साखरपा या ठिकाणी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून मुसळधार पावसाचा अंदाज। त्यानंतर रत्नागिरी, मागजान, गुहागर, चिपळूण, खेड, दापोडी या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी असला तरी सर्वदूर ढगाळी वातावरणासह जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर दिवेघर, गोरेगाव, प्रतापगड, वाई, लोणंद, सातारा या ठिकाणी देखील सर्वदूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। त्यानंतर रोहा, लवासा, पुणे जिल्हा, सासवड, त्यानंतर इकडे राहू, चाकण, कामशेत, खोपोली, पेणपर्यंत मध्यम जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मागचे 3 ते 4 दिवस मित्रांनो मुंबईत जबरदस्त मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडलेला असताना आज दुपारनंतर मुंबई, पनवेल, नेरळ, अमरनाथ, ठाणे जिल्हा, त्यानंतर वसई, विरार, शहापूर, राजूर या ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असला तरी जोरदार वाऱ्यासह सर्वत्र ढगाळी वातावरण बघायला मिळू शकते। त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मागचे 2 ते 3 दिवस पावसाचा धुमाकूळ घातलेला असताना नाशिक, त्यानंतर इकडे मनमाड, मालेगाव, धुळे, साक्रीपर्यंत जोरदार वाऱ्यासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। त्यानंतर इकडे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजे गडचिरोली झालं, त्यानंतर वर्धा, नागपूर सोबतच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस पडलेला असताना आज देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार रेड अलर्ट विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस पडू शकतो। हा मित्रांनो सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामध्ये अतिमुसळधार पाऊस जोर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज बघायला मिळण्याची शक्यता। राजुरा, चंद्रपूर, त्यानंतर मूल, चामोर्शी म्हणजे गडचिरोली जिल्हा, त्याचबरोबर गडचिरोली, सिंदेवाही सोबतच आरमोरी, देसाईगंज म्हणजे छत्तीसगड आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पूर परिस्थिती उद्भवू शकते असाही इशारा हवामान विभागाकडून सोबतच राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे। तर या भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा अतिमुसळधार पाऊस जोर गडचिरोली, चंद्रपूर आणि इतर तालुक्यांमध्ये देण्यात आलेला आहे। सोबतच इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये पवनी, त्यानंतर मौदा, नागपूर, बुटीबोरी या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज। सोबतच भंडारा जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता। त्याचबरोबर सावनेर, रामटेक, तुमसरलाही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून
अतिमुसळधार पावसाचा अंदाज या सर्व तालुक्यांमध्ये देण्यात आलेला आहे। सोबतच इकडे गोंदियामध्ये देखील मध्यम जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अमरावतीमध्ये अमरावती धामणगाव रेल्वे चांदूर बाजार या ठिकाणी मध्यम जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील। त्याचबरोबर पुलगाव वर्धा जिल्ह्यामध्ये देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता असला तरी सर्व दूर जोरदार वाऱ्यासह ढगाळी वातावरण पुढचे 2 दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये देखील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज, अकोट तेलारा या ठिकाणी मध्यम जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मलकापूर, मोताळा, बुलढाणा, जळगाव या ठिकाणी देखील पावसाचा जोर कमी असला तरी सर्व दूर ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इकडे लोणार, रिसोड, मेहकर, देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असली जरी वाशिममध्ये पावसाचा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वाशिम, मंगरुळपीर, पुसद, दिग्रस, दारवा म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर हा होता मित्रांनो येत्या 48 तासाचा महाराष्ट्र राज्याचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला पावसाचा जोर कशा पद्धतीचा आहे कमेंटमध्ये जरूर कळवा। चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।